तुमचा विश्वास, आमची बातमी. नाशिक शहर पोलिसांनी थरारक कारवाई करत पोलीस असल्याचं भासवून नागरिकांची फसवणूक आणि दागिने चोरी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना 30 किलोमीटरच्या पाठलागानंतर जेरबंद केले. अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकानं ही धाडसी कारवाई करत मोठं यश संपादन केलंय. सिडको परिसरातील पाथर्डी फाटा येथे पोलीस अंमलदार मयूर पवार यांना दुचाकीवर संशयास्पद हालचाली करत फिरणारे 2 इसम दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटताच पवार यांनी तात्काळ पाठलाग सुरू केला आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांना माहिती दिली आहे. त्यानंतर गुन्हेशोध पथक तातडीने रवाना झालंय. पाठलाग सुरू असल्याची जाणीव होताच आरोपींनी मुंबई आग्रा महामार्गावरून पळ काढण्याचा प्रयत्न केलाय. सुमारे 30 किलोमीटरचा थरारक पाठलाग करत पोलिसांनी ओझर येथील उड्डाणपुलावर दोघांना घेरून ताब्यात घेतलाय. अटकेदरम्यान आरोपींनी झटापट आणि पळून जाण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना जेरबंद केलंय. चौकशीमध्ये आरोपींकडून मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यातील सुमारे 5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं अमजद अली अकबर अली बेग, वय वर्ष 47, राहणार भिवंडी, जिल्हा ठाणे, आणि फैयाज इम्तियाज अन्सारी, वय वर्ष 28, राहणार भिवंडी, जिल्हा ठाणे अशी आहेत. दोन्ही आरोपी पोलीस असल्याचं सांगून नागरिकांची फसवणूक करण्यात पटाईत असून 2023 पासून आतापर्यंत त्यांच्या विरोधामध्ये एकूण 58 गुन्हे उघडकीस आलेत. त्यापैकी नाशिक शहरात 42, नाशिक ग्रामीणमध्ये 10, धुळे शहरात 5 आणि कर्नाटक राज्यामध्ये 1 गुन्ह्याची नोंद आहे. आतापर्यंत 10 गुन्ह्यांमध्ये सुमारे 201 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तसेच 29 फेब्रुवारी 2019 रोजी गडक कर्नाटक येथील बेटगेरी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणातही आरोपी वॉन्टेड असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमध्ये पोलीस अंमलदार मयूर पवार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या बारकाईने विश्लेषण करून आरोपींच्या हालचाली, वाहन, कपडे, हेल्मेट आणि शारीरिक हावभावांचा सखोल अभ्यास केलाय. त्या आधारे आरोपींची अचूक ओळख पटवून अटक करण्यात यश आलंय. आरोपींच्या इतर साथीदारांची ओळख पटली नसून त्यांचा शोध सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत आणि पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार योगेश देसले, सुभाष ठुबे, पोलीस अंमलदार मयूर पवार, उल्हास गांगुर्डे, समाधान शिंदे, संदीप भुरे, सागर जाधव, संजय सपकाळे, अनिल गाढवे, फरीदी नामदार, तुषार मते, केशव ढगे, प्रवीण राठोड, सचिन करंजे आणि योगेश शिरसाट यांनी विशेष परिश्रम घेत ही मोहीम यशस्वी केली आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर आणि पोलीस अंमलदार वैभव एखंडे करताय. नागरिकांची फसवणूक करत पोलीस असल्याचं भासवणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करून नाशिक शहर पोलिसांनी मोठे यश मिळवलंय. या धाडसी आणि उल्लेखनीय कारवाईबद्दल अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाचा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केलाय. नाशिक शहर पोलीस अंतर्गत अंबड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड व त्यांची सर्व टीम यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. पोलीस बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना त्यांनी पकडलेलं आहे. बतावणीचे 58 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि साधारण 30 लाख रुपयाचा मुद्देमाल या सर्व टीमनी हस्तगत केलेला आहे. त्याबद्दल मी अंबड सिनियर PI व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्ह्यांचा उलगडा होऊन मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलंय. ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.